नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला खव्यापासून मोदक बनवून दाखवणार आहे। हा 200 ग्रॅम खवा घेतलेला आहे। याला खवा म्हणतात, मावा पण म्हणतात। ह्याची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल ना तर मी कंदी पेढेमध्ये डिटेलमध्ये दाखवलेला आहे कसा बनवायचा, आणि त्याचे पेढे पण लगेच बनवून दाखवलेले आहेत। तर आता आपण बनवायला घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये ही छोटा 1 चमचा तूप टाकायचं आणि तूप चांगलं गरम होऊन देऊया। तूप गरम झालेले आता त्याच्यामध्ये बघा हे असं हाताने फोडून टाकायचे। फ्रेश असला की नाही की असं हाताने लगेच चुरला जातो। आणि ह्याच्यामध्ये काय खव्याच्या किंवा माव्याच्या मोदकमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता कलर टाकून। मी तुम्हाला साध्या प्रकारे दाखवलेले आहेत। आणि बाकी जर तुम्हाला अजून मोदकाचे वेगवेगळे प्रकार जर बघायचे असतील तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे, ते पण बघा। तर ह्याला आपण 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे हलकंसं। 1 मिनिट झालेलं आहे बघा, आणि बारीक गॅसवर मी ठेवलं होतं। अजून गॅस काय आपला वाढवलेला नाही आहे। तर बघा कसं पातळ झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 वेलची मी कुटून घेतलेली आहे साखरमध्ये, मिक्स करून घ्या। आता ह्याच्यामध्ये तुमच्या गोडीप्रमाणे साखर टाकायची आहे। तर मी 2 चमचे आपली मोठी साखर मिक्सरला बारीक करून घेतली होती। तुम्ही गोडीप्रमाणे कमी जास्त केली तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये तुम्ही केसर टाकू शकता, केसरचे मोदक दाखवू शकता। बघा असं पातळ होतं साखर टाकल्या। तुम्ही जरी पिठी साखर जरी नसेल केलेली तरी मोठी साखर टाकली तरी चालेल। आता ही बारीकच गॅसवर ह्याला मी आता थोडंसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। एकसारखं आपल्याला हलवत जायचं, कारण खाली लागेल आणि करपून जाईल। अशा पद्धतीत बघा घट्ट व्हायला लागतं, पण एकसारखं बारीक गॅसवरच करायचं, फास्ट गॅसवर करू नका। कारण जर तुमची कढई पातळ वगैरे असेल तर ते खाली लागतं। त्यामुळे ना बारीक गॅसवरच करायचं। कमीत कमी तरी मी 10 ते 15 रेसिपी बघा मोदकाच्या टाकलेल्या आहेत, गिऱ्हाईकांना पण टाकलेल्या आहेत। तर त्याची सगळ्याची लिंक मी ह्याच्या खाली देते। एकदम सोप्या पद्धतीत झटपट होणारे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे मोदक टाकलेले आहेत। मोदकाची रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आता हे मी गॅस बंद करते आणि आपण ह्याला थंड होऊन देऊया, कारण हे एवढं पातळ जरी असेल वाटले पातळ आहे तर घट्ट होतं, हे आपोआप घट्ट होतं थंड झाल्यानंतर। आपल्याला काही ह्याला जास्त असं घट्ट करायची जरूरत नाही। आता मी गॅस बंद करून ठेवते आणि हलवत राहायचं। थंड झालेलं आहे बघा। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। काढून घेतलेलं आहे तर त्यासाठी बघा एक साचा घेतला आहे, हा मोदकाचा साचा आहे। आता त्याला आपण तूप लावून घेऊया। असं सगळीकडून तूप लावून घ्यायचं। तूप, तेल काही पण लावलं तरी चालेल। त्यासाठी बघा मी थोडासा पिस्ता घेतलेला आहे। असे पिस्त्याचे काप टाकायचे, किंवा तुम्ही केसर टाकलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर जरी तुम्ही थोडे थोडे वेगवेगळे मिक्स केले ना तरी चालतील। आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, वेगवेगळे कलर करून असं थोडं थोडं घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये कलर करायचे वेगवेगळे, जे तुम्हाला पाहिजे ते। हिरवे, लाल करू शकता, केसरचा कलर करू शकता। त्यात आपण असं दाबून भरूया। मी सातारा स्पेशल कंदी पेढे बघा टाकलेले, त्याच्यामध्ये हे सविस्तर सगळं दाखवलेलं आहे की कसा बनवायचा, त्याच्यानंतर पेढे कसे बनवायचे, त्याची पण लिंक तुम्हाला मी ह्याच्या खाली देते। पण भरताना दाबून भरायचं। ह्या साईडनं पण मी थोडंसं लावून घेते। आणि हे माझं साचा जरा मोठा आहे, तुम्ही छोटा छोटा घेऊन जरी केलं साचे तरी चालतील, पण 1 नंबर होतात। बाहेरचं विकत आणण्यापेक्षा ना घरातल्या घरात करायचं। आता हे असं मी दाबून घेते, सगळीकडून चांगलं दाबायचं। सगळीकडून बघा चांगलं असं व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे। आता आपण काढून घेऊया। तर असं खोलून घ्यायचं व्यवस्थित, बघा किती मस्त असा निघालेला आहे। आणि खालच्या साईडला बघा आपण असा हात द्यायचा आणि हे जे आहे ना हे एका साईडला वळून घ्यायचं। बघा किती मस्त असा आलेला आहे। सगळ्या साईडून एकसारखा येतो, फक्त तुम्ही ती थंड होऊन द्या चांगलं, म्हणजे घट्ट असा बनतो एकदम मस्त असा। बघा किती छान। विकतच्या आणण्यापेक्षा घरच्या घरी खूप सारे होते आणि कमी पैशामध्ये होतात। 1 लिटर जरी तुम्ही आणलं आणि त्याचा खवा बनवला ना तर भरपूर होतात। तर अशा पद्धतीचे मी भरपूर अशा रेसिपी टाकलेल्या आहेत मोदकांच्या, त्या पण तुम्ही पहा। ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।